शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। नदीवरील बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने गाळ्यात अडकून पाण्यात बुडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 15 जून रोजी सकाळी नगर तालुक्यातील हिंगणगाव येथील पानसरे वस्ती येथील बंधाऱ्यामध्ये घडली। विलास जगन्नाथ पानसरे असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे। पानसरे हे घरापासून शेतीकडे रोज बंधाऱ्यावरून जात असतात। 15 जून रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे बंधाऱ्याच्या भिंतीवरून जात असणाऱ्या शेवाळ्यावर त्यांचा पाय घसरून ते खोल अशा 15 फूट बंधाऱ्यामध्ये पडले। या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने या गाळ्यात अडकून बसल्याने त्यांना वर येता आले नाही व त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस स्टेशनचे पथक व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली व विलास पानसरे यांचा मृतदेह बाहेर काढत स्वविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला। घरामध्येच गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत एकास ताब्यात घेऊन 10,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई झेंडीगेट येथील बाबा बंगाली येथे सार्वजनिक शौचालयाजवळ 15 जून रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास केली। कोतवाली पोलिसांनी शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकीय शौचालयाचे बाजूला असलेल्या घरांमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला। सफरराज कदीर कुरेशी यास ताब्यात घेऊन तेथून 10,000 रुपये किमतीचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे लहान तुकडे, एक लोखंडी सत्तूर, एक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस अंमलदार सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सफरराज कुरेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अंमलदार सचिन लोळगे, तानाजी पवार, दीपक रोहोकले, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, राम हंडाळ, रोहिणी दरंदले यांच्या पथकाने केली। रात्रीच्या सुमारास मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अखेर छडा लागला असून अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 संशयित आरोपींना अटक करून तब्बल 3,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि मोटरसायकलीचा समावेश आहे। या कारवाईत विळत व मांजरी शिवारातील 2 वेगवेगळ्या दरोड्यांचा उलगडा झाला आहे। टप्पून रोड येथील गोळीबाराच्या घटनेमधील 2 मुख्य संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे जेरबंद केले। त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। भीमराज आव्हाड, राहुल विजय सांगळे अशी त्यांची नावे आहेत। संशयित आरोपींनी प्रमोद घोडके यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आव्हाड याने 2 राऊंड फायर केले होते। या गुन्ह्यातील 4 संशयितांना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती। अंधाराचा फायदा घेऊन काहीतरी दखलपात्र अपराध करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून संशयितरित्या वावरणाऱ्या तरुणास कोतवाली पोलिसांनी पकडले। ही कारवाई स्टेशन रोडवरील क्लेरा ब्रूस शाळेच्या भिंतीच्या आडोशाला 15 जून रोजी मध्यरात्री 12:15 वाजता केली। क्लेरा ब्रूस ग्राउंड परिसरामध्ये गस्त घालत असताना मध्यरात्री 12:15 वाजेच्या सुमारास भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन लपून बसलेल्या स्टीव्हन अविनाश आहोळ याला पकडले। त्यास त्या ठिकाणी बसून लपण्यामागील कारणाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले। शहराची खबरबात मध्ये आपण येथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।